नमो बुद्धाय, जय भीम। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते। त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार, युग पुरुष, युग प्रवर्तक, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार वंदन करते। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बुद्ध परंपरेत 31 लोक। ह्या विश्वामध्ये 31 लोक आहेत बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तथागत गौतमांनी बुद्धत्व प्राप्त झाल्यावर हे बघितले की सगळे सत्व आपल्या कर्मानुसार वेगवेगळ्या लोकांमध्ये जन्म घेतात। त्यांनी हे सुद्धा जाणून घेतले की जसे या चक्रवालमध्ये सत्व 31 लोकात उत्पन्न होत असतात तसेच आणखी काही चक्रवाल सुद्धा आहेत, त्यात सुद्धा सत्व उत्पन्न होतात आणि नष्ट होत असतात। तर आता चक्रवाल म्हणजे काय? चक्रवाल म्हणजे काय असते? चक्रवाल म्हणजे वर्ल्ड सिस्टम युनिवर्स म्हणतो आपण, तर त्याला चक्रवाल बुद्धांनी म्हटलेलं आहे। बुद्धांनी चक्रवाल ह्या शब्दाचा प्रयोग केलेला आहे। तर बुद्ध सहस्त्रलोक धातू, द्विसहस्त्रलोक धातू आणि दशसहस्त्र लोक धातू। बुद्ध सहस्त्रलोक धातूमध्ये 1000 युनिवर्स येतात आणि दशसहस्त्र लोक धातूमध्ये 10,000 युनिवर्स येतात। बुद्धांनी दशसहस्त्र लोक धातू म्हणजे 10,000 युनिवर्सचा प्रयोग करून हे सांगितलेले आहे की खूप सारे लोकधातू असतात। 31 प्रकारचे जन्मभूमी आहेत। टोटल 31 प्रकारचे जन्मभूमी आहेत आणि ते बुद्धांनी नाही बनवलेले आहेत, ते बुद्धांच्या आधीपासूनच आहे। बुद्धांनी हा सत्य जाणून घेतला आहे आणि असे नाही आहे की जो माणूस बुद्धांच्या मार्गावर चालतो किंवा बुद्धिस्ट असतो तोच फक्त ह्या लोकात जन्म म्हणजे उत्पन्न होतात। दुसऱ्या संप्रदायात सांगितले जाते की तुम्ही आमच्यावर विश्वास करा किंवा जे ह्या जीवनाचे रचयिता आहेत त्यांच्या, तर मृत्यूनंतर तुम्हाला स्वर्गाची म्हणजेच पॅराडाईज प्राप्ती होणार। ज्याप्रमाणे एखादा माणूस ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वाकर्षण नियमावर विश्वास करत असेल किंवा विश्वास नसेलही करत, तरी सुद्धा जर एखादा माणूस 2 किंवा 3 मजला इमारतीवरून पडला तर तो खालीच पडणार आहे, वरती नाही जाणार। गुरुत्वाकर्षण बल सत्य आहे, कोणाचा विश्वास केल्याने किंवा न केल्याने हे सत्य कधीही बदलणार नाही आहे। तसेच ह्या 31 लोकांमध्ये व्यक्ती आपल्या कर्मानुसार उत्पन्न किंवा नष्ट होत असतात। ह्याला संसाराचा चक्र म्हटलेले आहे। बुद्धांनी ह्याला संसाराचा चक्र म्हटलेले आहे। बुद्धांनी स्वतः ह्या धम्माला, सत्याला जाणून घेतलेले आहे। कोणते कर्म केल्याने सुगती प्राप्त होते आणि कोणते कर्म केल्याने मनुष्याला दुर्गती प्राप्त होत असते। कोणत्या गुणांमुळे कोण रूप आणि अरूप ब्रह्मलोकात उत्पन्न होतात हा नियम आहे आणि हा नियम सर्वांवरच लागू होतो। असं अजिबातही नाही आहे की जो बुद्धिस्ट आहे किंवा बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चालतो फक्त त्याच्यासाठी लागू होतो, असं नाही आहे। ह्या संसारामध्ये पृथ्वीवरती जेवढेही मनुष्य प्राणी आहेत हा नियम सर्वांवरच लागू होत असते। तर 31 लोकला समजण्यासाठी ह्याला 3 भागात डिवाइड केलेले गेले आहे, 3 भागात विभागले गेलेले आहेत। तर 3 भाग कोणकोणते आहेत? पहिला आहे कामलोक, दुसरा आहे रूपलोक आणि तिसरा आहे अरूप लोक। अशा प्रकारे हे 3 भागात ह्या 31 लोकला
डिवाइड केलं गेलेलं आहे. पहिला कामलोक. कामलोकमध्ये 11 लोक येतात टोटल 11 लोक कामलोकमध्ये येतात आणि रूपलोकमध्ये 16 लोक येतात. त्याचप्रमाणे अरूपलोकमध्ये 4 लोक येतात. तर कामलोक म्हणजे काय? कामलोक म्हणजेच इथे जो कोणी उत्पन्न होतो तो कामभोगातच व्यस्त असतो. 5 इंद्रियांद्वारे कामभोगात तो रुची ठेवत असतो. कामलोकला 2 भागामध्ये विभागले गेलेले आहे. काम दुर्गती आणि काम सुगती अशा प्रकारे ह्या 2 भागामध्ये कामलोकला विभागले गेलेले आहे. दुर्गती म्हणजे म्हणजे दुःख खराब आणि गती म्हणजे जाणे. काम दुर्गतीला अपाय भूमी सुद्धा म्हणतात, म्हणजेच दुःखाची भूमी. अपाय भूमीमध्ये 4 प्रकारचे योनी येतात. पहिला असुर योनी, दुसरा प्रेत योनी, तिसरा तिरच्छान योनी आणि चौथा निरय योनी. तर असुर योनी, प्रेत योनी आणि तिरच्छान योनीमध्ये पशु पक्षी म्हणजेच ॲनिमल वर्ल्ड येते. आणि त्याच प्रकारे निरय योनी म्हणजे नरक म्हणजे जिथे दुःख असते, सुख अजिबातही नसते, त्याला निरय योनी म्हटले गेलेले आहे. हे काम दुर्गती भूमीचे भाग होते, जे आता आपण बघितले. काम दुर्गतीलाच काय म्हणतात? अपाय भूमी. आणि काम दुर्गतीचे टोटल 4 भाग आहेत. आपण काम सुगती बद्दल बघूयात. काम सुगती. सु म्हणजे सुख आणि गती म्हणजे जाणे. सुखाने जाणे, सुखाची भूमी. ह्या प्रकारे याचा अर्थ होते. म्हणजेच सुखमय जागी जाणे, इंद्रिय सुखाची भूमी सुद्धा याला म्हटलं गेलेलं आहे. कुणाला? तर काम सुगती भूमीला. ह्यामध्ये काम सुगती भूमीमध्ये टोटल 7 प्रकारचे लोक येतात. मनुष्य लोक सुद्धा ह्याच प्रकारात सामील होत असते. तर पहिला आहे 7 प्रकारचे याच्यामध्ये लोक येतात काम सुगतीमध्ये. पहिला आहे मनुष्य लोक आणि 6 दिव्य लोकांना मिळून 7 काम सुगती भूमी असतात. आता आपण बघितलं 31 लोकाला 3 भागात डिवाइड केले गेलेले आहे. कामलोक, रूपलोक आणि अरूपलोक. कामलोकला 2 भागात विभागले गेलेले आहे, काम सुगती आणि काम दुर्गती. काम दुर्गतीला अपाय भूमी पण म्हणतात आणि त्याला 4 भागात विभागले गेलेले आहे. त्याचप्रमाणे काम सुगतीला सुखाची भूमी, इंद्रिय सुखाची भूमी सुद्धा म्हणतात आणि याला 7 भागात विभागले गेलेले आहे, ज्याच्यामध्ये मनुष्य लोक आणि 6 दिव्य लोकांना मिळून अशा प्रकारे 7 काम सुगती भूमी असतात. आता आपण दुसरा प्रकार बघूया. दुसरा प्रकार कोणता? तर रूपलोक. दुसरा प्रकार रूपलोक. रूपलोक यालाच ब्रह्मलोक सुद्धा म्हणतात. तर ज्या देवतांजवळ रूप स्कंद आहे पण ते इंद्रिय कामसुखात रुची ठेवत नाही, ह्यालाच रूपलोक असे म्हणतात. 16 रूपलोकात तेच उत्पन्न होत असतात जे इंद्रिय कामभोगाची अजिबातही इच्छा ठेवत नाही. इंद्रिय कामभोगाची जे लोक अजिबातही इच्छा ठेवत नाही तेच लोक फक्त ह्या 16 रूपलोकामध्ये उत्पन्न होत असतात. ह्यांच्यात स्त्रीलिंग किंवा पुरुषलिंग अजिबातही नसतो. ह्या लोकात स्त्री पुरुष राहत नाही. इथे जीवनकाल अतिशय लंबा असतो. त्यांना माहित होते की सर्व लोकातील सत्व उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, पण त्यांच्या लांब जीवनकालमुळे त्यांना असे वाटते की त्यांना मृत्यू येणार नाही. त्यांना असे वाटायला लागते की आम्हीच ह्या संसाराचा निर्माण केलेला आहे. रूपलोकमधल्या सत्वांना असं वाटत असते की ह्या संपूर्ण संसाराचा निर्माण आम्हीच केलेला आहे. ब्रह्माला सुद्धा असाच बोध झाला होता आणि तथागतांनी तिथे जाऊन त्यांची मिथ्यादृष्टी दूर केली होती. तर अशा प्रकारे आपण हा बघितला आता रूप लोक, दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार आहे अरूप लोक. इथे उत्पन्न होणाऱ्यांजवळ रूपस्कंद नसते. इथे जेवढेही सत्व उत्पन्न होतात त्यांच्याजवळ रूपस्कंद नसते, म्हणजेच त्यांना शरीर नसते.
शरीर नसल्यामुळे त्यांना इंद्रिय सुद्धा नसतात, म्हणून ते बुद्धांचा धम्म ऐकून समजून निर्वाण प्राप्त करू शकत नाही. इथल्या सत्वांना रूपस्कंद नसल्यामुळे इथले सत्व बुद्धांचा धम्म ऐकून किंवा समजून किंवा आचरणात आणून सुद्धा निर्वाण प्राप्त करू शकत नाही. रूप लोक आणि काम सुगती भूमीच्या सत्वांजवळ शरीर असते. अरूप लोकातील लोकांचा जीवनकाल खूप लांब असतो, आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. अरूप लोकातील जे सत्व असतात त्यांचा जीवनकाल खूप लांब असतो, आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही की किती लांब त्यांचा जीवनकाल असू शकतो. तर आता आपण जाणून घेऊयात की अरूप लोकमध्ये कोणी उत्पन्न कसे होऊ शकतात. 8 ध्यान समाधीमधून आखरीच्या 4 समाधीमधून कोणतीही अवस्था प्राप्त सत्व मृत्यूच्या वेळी ज्याही समाधीमध्ये जीव सोडतो त्याच प्रकारचे 4 अरूप लोकात तो उत्पन्न होतो. हे 4 अरूप लोकामध्ये तो उत्पन्न होतो. 8 ध्यान समाधी आणि 5वा आहे आकाशानच्चायतन, 6वा आहे विज्ञानाच्यतन, 7वा आहे आकिच्चायतन आणि 8वा आहे संज्ञा व असंज्ञा. तर आतापर्यंत आपण 31 लोक मधली बेसिक इन्फॉर्मेशन्स बघितली. मध्यम निकायमध्ये महासिंहनाथ सुत्तात भगवान बुद्धांनी सांगितले आहे की 4 प्रकारातून कोणीही जन्म घेतो. बुद्ध सांगतात 4 योनी आहेत. किती योनी आहेत? 4 योनी आहेत. पहिला अंडज योनी, दुसरा जरायुज योनी, तिसरा स्वेदज योनी आणि चौथा औपपातिक योनी. जरायुज योनी, जो प्राणी जरायूला तोडून जन्म घेतो. जरायू म्हणजे माताचा गर्भ, जो मुलाला सुरक्षा देतो आणि त्याच्यापर्यंत भोजन पोहोचवतो. तिसरा आहे स्वदेज योनी, ह्याच्यामध्ये प्राणी सडलेल्या माशात आणि सडलेल्या कचऱ्यामध्ये उत्पन्न होतात. ह्यात ते सगळे जीव येत असतात जे सडलेल्या वस्तूत उत्पन्न होतात, म्हणजेच फंगस, यीस्ट, बॅक्टेरिया आणि व्हायरस. चौथा आहे औपपातिक योनी, इथे फक्त उत्पन्न होतात, एका लोकातून देहत्याग करून दुसऱ्या लोकात उत्पन्न होतात, जसे की देवता, नरकातील जीव, काही मनुष्य, प्रेत. हे सगळे जे औपपातिक असतात ते गर्भयोनी किंवा स्वदेज योनीमधून उत्पन्न नाही होत, तर ते डायरेक्टली जन्म घेतात. अशा सत्वांना त्यांच्या मागचा जन्म सुद्धा आठवत असतो. काही संप्रदायात विश्वास ठेवणारे लोक हे मानतात की ईश्वर, गॉड, अल्लाह यांनी हे सगळं बनवलेलं आहे, तेच हा संसार चालवतात. पण बुद्ध धम्मात आम्ही असे मानत नाही. 31 लोक राहतात आणि ते सगळे सुद्धा एक न एक दिवस मरणार आहेत आणि दुसऱ्या लोकात उत्पन्न होणार आहेत. सगळे सत्व 31 लोकात उत्पन्न होतात, ते एक ना एक दिवस मरणार, एक ना एक दिवस जन्म घेणार आहेत आणि मरणार आहेत. जन्म घेतात ते त्यांच्या कर्मानुसार. सगळे आपापल्या कर्मानुसार कोणत्या लोकामध्ये जन्म घेणार हे फक्त त्यांच्या कर्मावर अवलंबून असते. बुद्धांचा धम्म हा एक प्रॅक्टिकल धम्म आहे, साधना आहे. शील, समाधी, प्रज्ञा, आर्य अष्टांगिक मार्ग, समय आणि विपश्यना, 37 बोधिपक्षीय मार्ग ह्यांना मिळून बुद्धांचा मार्ग नाही फक्त सुंदर शांतीपूर्ण जीवन जगण्याचा, परंतु निर्वाण मार्गावर चालण्याचा ब्लूप्रिंट आहे. अशा प्रकारे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं बुद्ध परंपरेत 31 लोक असतात. संपूर्ण विश्वामध्ये 31 लोक असतात. आपल्या कर्मानुसारच ते कोणत्या लोकामध्ये जन्म घेतील हे फक्त आणि फक्त त्यांच्या कर्मावरच अवलंबून असते. अशा प्रकारे बुद्धांनी आपल्याला हे 31 लोक समजावून सांगितलेले आहेत. साधू साधू साधू.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.